नाशिकवर आलेलं ढगफुटी सदृश अतिवृष्टीचं संकट टळलं। वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे ढगफुटीचे संकट टळलेलं आहे। मात्र इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर पट्ट्यात संततधार पाऊस सुरूच आहे। मुसळधार पाऊस आणि वादळ अहिल्यानगर आणि सुरतच्या दिशेने मार्गस्थ झाले। नाशिककरांवरील ढगफुटीचं संकट टळलंय, कारण त्र्यंबकेश्वर नाशिक मार्गे जाण्याची शक्यता असलेला भोवरा उत्तर दिशेला सुरतकडे आणि दक्षिण दिशेला अहिल्यानगरच्या अकोले परिसराकडे सरकलाय। मुसळधार पावसाचा भोवरा दुसऱ्या दिशेला सरकल्यानं मंगळवारी नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटी धोका काही प्रमाणामध्ये कमी झालाय। तरी देखील नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर भागात मुसळधार पर्जन्यवृष्टी कायम राहणार आहे। अहिल्यानगर नाशिक सीमेवर असलेल्या भंडारदरा परिसरात निसर्ग पर्यटनाला बंदी घालण्यात आली आहे। सांदन व्हॅली, कोकणकडा, रतनगड, अलग, मदत, कुलंग, कळसुबाई शिखर पर्यटकांसाठी बंद करण्यात आला। नाशिकच्या ब्रह्मगिरी परिसरामधल्या मेंढघर किल्ल्यावरच्या वाडीतील जवळपास 100 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय। अहिल्यानगरच्या भंडारदरा धरण परिसरात गेल्या 24 तासामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। घाटघर परिसरात 321 मिलीमीटर तर एकूण भंडारदरा परिसरात 300 मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे। घाटघर आणि रतनवाडी परिसरात ढगफुटी सदृश पाऊस पडल्यानं आदिवासी दुर्गम भागातील जनजीवन विस्कळीत झालंय। आदिवासी बांधवांच्या दैनंदिन व्यवहारावर मोठा परिणाम झालाय। प्रशासनानं या परिसरात खबरदारीचे उपाय सुरू केले असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। रामकुंड परिसरात सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत। आजूबाजूच्या परिसरातील टपऱ्या आणि दुकानं हटवण्यात आली आहे। नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। त्र्यंबकेश्वरहून वाडा खोडाळाकडे जाणारा रस्ता हा पूर्णतः वाहून गेलाय। त्यामुळे वाडा खोडाळाकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे। रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्ता वाहून गेलाय। गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। रामकुंड आणि नदीपात्र परिसरात महानगरपालिकेच्या सुरक्षा रक्षकांसह पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। नदीपात्रात पाण्याची पातळी वाढल्यानं रामकुंड, गांधी तलाव, लक्ष्मणकुंड परिसरात पाणी साचलं। पोलिसांनी नदीपात्रात उतरण्यास कडक मनाई केली असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। नाशिकच्या पुराच्या पाण्यात अतिउत्साही नागरिकांची स्टंटबाजी पाहायला मिळाली। स्टंटबाजी करणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी दंडुक्याचा प्रसाद दिला। गोदावरीच्या पुराचं पाणी वाहत असताना नदी ओलांडण्याचा काही नागरिकांचा अट्टहास दिसून आला। सलग दुसऱ्या दिवशी नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। 2 वक्राकार गेटमधून सध्या 3228 क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात येत आहे। पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे। त्यामुळे विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता प्रशासनानं वर्तवली आहे। गोदावरी नदीकाठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय। निफाडचे प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळ यांनी रात्री सायखेडा, चांदोरी, करंजगाव, शिंगवे या गावांना भेट दिली आहे आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। प्रशासनाकडून नागरिकांना नदीकाठापासून दूर राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। चणकापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होतीये। कळवणच्या पश्चिम पट्ट्यात आणि सुरगाणा तालुक्याच्या काही भागात पडलेल्या पावसामुळे मालेगाव शहरातून वाहणाऱ्या गिरणा नदीला पूर आलाय। नदी दुथडी भरून वाहत असून मध्यरात्री उशिरा नदी पूर्ण प्रवाहित झाल्यानं नदीपात्रातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। या पाण्यामुळे गिरणा धरणातील पाणी पातळीही वाढणार असल्याचं सांगितलं जातंय। दरम्यान मालेगाव शहर आणि परिसरात अद्याप पाहिजे तितका पाऊस न झाल्यानं शेतकऱ्यांच्या खरीप पेरण्या खोळंबल्यात। इगतपुरीच्या वसंत पवार नगर परिसरात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी भरलंय। अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलं, त्यामुळे परिसरात मोठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली। या घटनेची दखल घेत जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि मुख्याधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले। प्रशासनाकडून नागरिकांना स्थलांतरित करण्याची तयारी ही सुरू करण्यात आली आहे।
मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळली आहे. घाट माथ्यावर पडलेल्या पावसानं माती, दगड आणि झाडं महामार्गावर कोसळली आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. महामार्ग पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठलंय. मातीचा भराव आणि दगड बाजूला करण्याचं काम सुरू करण्यात आलं असून सध्या एकेरी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मंदिरं बंद ठेवलेत त्र्यंबकेश्वर